येथे कमळी मालिकेच्या आगामी भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जिथे आतापर्यंत कामिनीने कमळी आणि निंगीचा छळ केला, तिथेच आता कमळीने जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काय घडणार प्रोमोमध्ये? कमळीने निंगीला हॉस्टेलवर सुरक्षितपणे पाठवून आपल्या पुढच्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. महाजन वाड्यात अचानक गोंधळ उडतो जेव्हा घरातील सर्व नोकर कामिनीचे सामान हॉलमध्ये आणून ठेवतात. रागिणी धावत येते आणि कामिनीला सांगते, आई लवकर बाहेर चल, नोकरांनी तुझं सगळं सामान हॉलमध्ये आणून ठेवलंय. हे ऐकताच कामिनी लालबुंद होते. ती हॉलमध्ये येऊन नोकरांवर डाफरते, कोणाला विचारून माझं सामान बाहेर काढलं? तुमची हिंमत कशी झाली? तिथेच सदानंद आणि अन्नपूर्णा आजी उपस्थित असतात. कमळी देवापुढे नमस्कार करून मोठ्या थाटात म्हणते, हे सगळं सामान आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर गेलं पाहिजे. कामिनी आणि अनिका कमळीवर तुटून पडतात. रागिणी तिला लाजेची आठवण करून देते. तेव्हा कमळी थेट कामिनीच्या समोर उभी राहून ठणकावून सांगते, ओ कडू आजी, आवाज खाली, जास्त ओरडायचं नाही हा. कमळी अनिकाला जवळ बोलावते आणि तिनेच बनवलेला नियम तिच्यावर उलटवते. कमळी विचारते, अनिका, मगाशी तुझ्या कामिनी आजीने काय नियम सांगितला होता? की या घरात फक्त महाजन राहतील ना? मग आता मला सांग, तुझ्या आजीचं आडनाव काय आहे? अनिका निरुत्तर होते. कमळी पुढे म्हणते, त्या महाजन नाहीत. हे घर अन्नपूर्णा महाजन यांचं आहे आणि नियमानुसार आता कामिनी आजीची या घरातून जायची वेळ झाली आहे. पुढे काय होणार? कमळीच्या या खेळीमुळे कामिनी, रागिणी आणि अनिका यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. स्वतःच्या जाळ्यात अडकलेली कामिनी आता घर वाचवण्यासाठी कोणती नवी चाल खेळणार? ती निंगीला घरात राहण्याची परवानगी देऊन स्वतःची सुटका करून घेणार का? हे पाहणे रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटते? कमळीने घेतलेला हा पवित्रा योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.